कामठी शोभायात्रेची तयारी अंतिम टप्प्यात. अध्यक्ष राजेश शर्मा यांची माहिती. पुरातन 54 वर्षांची परंपरा आजही कायम. कामठी शहरातील अनेक हनुमान भक्तांचे सहकार्य. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री हनुमान जन्मोत्सव शोभायात्रा समितीच्या वतीनं गांधी चौक कामठी येथे रामनवमी ते हनुमान जयंतीपर्यंत विविध धार्मिक उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या शोभायात्रेची तयारी अंतिम टप्प्यात असून 3 एप्रिलला मोठ्या जल्लोषात शोभायात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती राजेश शर्मा यांनी दिली. 3 एप्रिलला श्री हनुमान मूर्तीची पूजा दुपारी 3 वाजता करण्यात येईल. त्यानंतर गांधी चौक येथील श्री क्षेत्र सूर्यमुखी अलकेश्वर बालाजी मंदिर येथून शोभायात्रेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. तत्पूर्वी सर्वप्रथम राज्याचे महसूल मंत्री व जिल्हा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते श्री हनुमान मूर्तीचे पूजन करण्यात येईल. तसेच नगर परिषद नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांच्या हस्ते श्री गणेशजी चे पूजन होईल. या प्रसंगी रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार श्यामकुमार बर्वे, राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, आमदार कृपाल तुमाने, माजी मंत्री ॲडव्होकेट सुलेखाताई कुंभारे इत्यादींसह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर शोभायात्रेला प्रारंभ होईल. ही शोभायात्रा शहराच्या विविध मार्गाने भ्रमण करीत श्री क्षेत्र गंजके बालाजी मंदिरात समारोप करण्यात येणार आहे. या शोभायात्रेच्या यशस्वीतेसाठी श्री हनुमान जन्मोत्सव शोभायात्रा समिती अध्यक्ष राजेश शर्मा, उपाध्यक्ष कमल किशोर करवा, लालसिंग यादव, महासचिव सुरेश चावला, प्राध्यापक मनीष बाजपेयी, सचिव मूलचंद सिरिया, कोषाध्यक्ष गिरीश संगेवार, सहसचिव उमाशंकर पप्पू अग्रवाल, नरेश दावानी, मनीष पमनाणी, जनसंपर्क प्रमुख विवेक मंगतानी, प्रेम शर्मा, हितेश बावनकुळे, प्रचार व प्रसार प्रमुख अन्नू शर्मा, ईश्वर सिंग सिरिया, महेश शर्मा, मनोज शर्मा, अजय कदम, महेश कटवाणी, कपिल गायधने, नारायण शर्मा, विजय अग्रवाल, पवन रुंगटा, संजय सांभरिया, संजय शर्मा, संजय कनोजिया, मुरारीलाल भगत, दिनेश शिंदे, संतोष दळवीसह विक्की शर्मा, महेश अटवाणी, कपिल शर्मा, विनोद यादव, जगदीश मेहता, चेतन सांभरिया, वेद बगडिया, टनी शर्मा, विष्णू शर्मा, कनिष्क शर्मा, ओम शर्मासह समस्त कामठी शहरवासी अधिक परिश्रम घेत आहेत. सिटी इंडिया न्यूजसाठी कामठी तालुका प्रतिनिधी दिलीप मेश्राम.